आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग संक्षिप्त स्वरूपात. एकदा महाराज गोदावरी नदीवरती स्नान करण्यास जात होते, पण ऊन इतके कडक होते की त्यामुळे रेती अक्षरशः तापली होती. त्यात त्यांचे लक्ष एका लहान मुलाकडे गेले. त्याच्या पायास चटके बसत असल्यामुळे तो जोरजोरात पाय आपटत होता. महाराज त्वरित त्याच्याजवळ गेले, त्यास उचलले, त्याचे अश्रू पुसले. तितक्यात त्या मुलाची आई शोध घेत तेथे आली व नाथांनी त्या बालकास त्याच्या मातेच्या स्वाधीन केले. त्यावेळी तिने नाथ महाराज की जय अशी प्रशंसा केली. पण काही लोकांना ते आवडले नाही. पण संत एकनाथ महाराज हे विटा शिवाशिव जात वर्ण याच्या पलीकडे गेलेले होते. त्यांचे विचार विशाल होते. त्यांनी सर्वांची बोलती एका वाक्यात बंद केली, सर्वांमध्ये केवळ एकच चैतन्य रूप ईश्वर आहे. एकदा महाराजांकडे काही जण चोरी करण्याच्या उद्देशाने आलेत. चोरी तर केली, पण त्यांची दृष्टी क्षणात गेली. त्यांना काही दिसत नव्हते. ते इकडून तिकडे फिरू लागले आणि महाराजांच्या लक्षात आले. त्यांनी सांगितले, आम्ही चोरी तर केली, पण आमची दृष्टी गेली. आम्ही चोरलेले द्रव्य तेथेच ठेवतो, पण आम्हाला आमची दृष्टी परत द्या. नाथ महाराजांनी त्यांच्याकडे केवळ कृपादृष्टीने पाहिले आणि त्यांना पुन्हा दिसू लागले. त्यांनी नाथ महाराजांची क्षमा मागितली. पण नाथांनी त्यांना जे द्रव्य त्यांनी घेतले होते ते तर दिलेच, पण अजून काही द्रव्य लागले तर सांगावे असे सांगितले. पण ते खचित होऊन त्वरित निघून गेले. नाथ महाराजांचा स्वभाव इतका शांत होता की त्यांची खोड काढणाऱ्या कुटाळक्या करणाऱ्या व्यक्तींना देखील नंतर लाज वाटत असे किंवा पश्चाताप होत असे. एकदा तर एका यवनाने त्यांच्या अंगावरती 108 वेळा थुंकले, पण तरीही ते त्यावर न रागावता तुझ्यामुळे मला 108 वेळा गोदावरीचे स्नान झाले असे सांगितले. नंतर त्यांनी क्षमा मागितली. पण इतका वेळ होई तोपर्यंत समाजातील लोक फक्त बघ्याची भूमिका घेऊन पाहत होते. यालाच समाजाचे अधःपतन असं म्हणतात. एकदा नाथ महाराजांकडे पितृश्राद्ध होते. स्वयंपाक सुरू होता. नाथ महाराज सहज बाहेर आलेत आणि तेथून एक अंत्यज जात होता. त्याच्या मनात आले, असे भोजन आपल्या नशिबी नाही. पण नाथ महाराजांनी त्याच्या मनातील विचार जाणले आणि गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांना भोजन दिले. गिरिजाबाईंनी देखील अगदी प्रेमाने वाढले. सर्व भोजन करून तृप्त होऊन आपापल्या घरी गेलेत. पुन्हा गिरिजाबाईंनी सर्व स्वच्छता केली, सडा रांगोळी केली आणि स्वयंपाक सुरू केला. या कार्यात श्रीखंड्या तर सोबतीला होताच, त्यामुळे सर्व कसे लवकर झाले. पण ही वार्ता गावात पसरली आणि जे ब्राह्मण भोजनासाठी बोलवले होते त्यांनी भोजनास येण्यास नकार दिला. आता काय करायचे? तितक्यात श्रीखंड्याने सांगितले, हे नाथ महाराज, आपण ब्राह्मण भोजनाचा संकल्प करावा. त्याप्रमाणे त्यांनी हातात जल घेतले, संकल्प सोडला आणि काय आश्चर्य, भोजनास वाढलेल्या पानांवरती शेजारी त्यांचे पितृगण भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज व सूर्यनारायण महाराज स्वर्गातून प्रत्यक्ष येऊन भोजन करू लागले. भोजन पूर्ण झाले तेव्हा हात धुण्यास ते सर्व जेव्हा बाहेर आले तेव्हा दूरवर उभ्या असलेल्या सर्वांनी पाहिले आणि अवघे पैठणकर आश्चर्यचकित झाले. एकदा एका कुष्ठरोगीस त्र्यंबकेश्वराने दृष्टांत दिला, तू पैठणला जावे, तेथे एकनाथ महाराजांना सांगावे, तुम्ही फक्त एक पुण्य प्रदान करावे, माझा रोग बरा होईल. त्याने असे महाराजांना येऊन सांगितले व महाराजांनी केवळ एका पुण्यकर्माचे जल त्याच्या हातावरती टाकले आणि तो रोगमुक्त झाला. हे विशेष. त्याने महाराजांना प्रणाम केला व तो निघून गेला. एका वेश्येच्या घरी जाऊन भोजन केले व नंतर तिला भक्तिमार्गाला लावले व राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. एका ब्रह्मराक्षसास देखील मुक्ती दिली आणि एक दोन नव्हे अनेक घटना त्यांच्या जीवनात घडल्या. पण कधीही राग क्रोध क्लेश केलाच नाही. शांत मनाने मार्ग शोधला व सर्वांना भक्तिमार्गाला लावले. या कथा श्री एकनाथ महाराज भावार्थ दर्शन यातून संकलित करून संक्षिप्तरित्या या व्हिडिओत प्रस्तुत केले आहेत. आपणास आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.